नाणिवली संघाचा पहिला स्फोटक गाडी आपण पाहिला असेल घातक गोलंदाज पॉवर प्लेच्या षटकामध्ये नेहमीच चांगली गोलंदाजी करत असतो तो गोलंदाज मंगेश जुगरे. मंगेश जुगरे इथे पहिल्या षटकासाठी आलेले आहेत. पाहूया इथे 17 होई सुरुवात. पहिला सामना वरोशी संघाने जिंकले. सर्व क्रीडाप्रेमींचा आपण या मंगलमूर्ती ट्रॉफीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत कर. पंचांचा इथे इशारा होत आहे. 17 होती सुरुवात. पहिला चेंडू मंगेश जुगरे इथे कलोते विलेज एंडच्या बाजूने पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होईल. स्ट्राईक एंड वरती फलंदाज वसंत. पाहूया आता पहिला चेंडू मंगेश यांचा वेगवान पद्धतीचा गोलंदाज आणि पहिला चेंडू होती जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. गलीमध्ये तिथे क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे आणि इथे एक धाव या चेंडूवरती मिळाली आहे. एका धावसंख्येनं पळदरी संघाच्या धावसंख्याचं श्री गणेश झाली आहे. बिनबाद एक अशी चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये इथे झालेली आहे. पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये 29 धावा इथे आपण पाहिल्या आणि त्या धावांचा पाठक करत असताना थोडीशी दमछाक झाली. आपण पाहिल्या असेल वर्षी संघाची निसट्ट विजय इथे मिळवला आहे पहिल्या मॅच मध्ये वर्षी संघानं. आणि इथे आपण बघतो या मॅच मध्ये चांगलासा चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडू जोरदार लावून अपील उत्साह कुठेतरी कमी पाहायला मिळाला. मंगेश जुगरे जो आम्ही उल्लेख केला होता एक घातक गोलंदाज आहे. नेहमीच चांगली गोलंदाजी करतो. पहिल्या चेंडू ते सिंगल एक धावाली आहे. फलंदाज स्थायिक होते आपण पाहतोय आता अमोल असतील आणि पहिला चेंडू फेस करत असताना इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क जसा व्हायला हवा तसा झाला आणि डॉट बॉलची त्याला समाप्ती. 2 बॉल्स 2 चेंडू या षटकातील मंगेश जुगरे यांच्या षटकातील समाप्त झालेले आहेत. हा देखील चांगला चेंडू थोडासा उचली घेणारा चेंडू वारंवार या ठिकाणी अपील केली जाते. मात्र या ठिकाणी उत्साह कुठेतरी या अपील मध्ये पाहायला मिळाला आहे. एक धाव मात्र या चेंडूवरती आलेली आहे. लेग बाईच्या साईडने सर ही धाव आलेलं लेग बाईच्या साईडने एक धाव मिळाली. 2 धावा लागले धाव फलकावती. मंगेश जुगरे चांगली गोलंदाजी करताना मला पहिल्या षटकासाठी का संघाने निवडले आहे म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजाचा खूप सारा दडपण असतोय. 2 क्षेत्ररक्षण आपण पाहिलं सर सीमारेषेवरती असेल बाकी सर्व 15 यार्डची आपण ती सर्कल आहे आणि इथे मात्र फटका आपण पाहिला चेंडू थोडासा पंचाचा 9 बॉलचा इशारा. भीमरचा चेंडू एक धाव मात्र धावून पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. मयूर तिथे आलेले आहेत. पंचाने 9 बॉल या भीमरचा इथे घोषित केलेला आहे आणि फ्रीची संधी आता इथे मिळेल पुण्यनगरी पळसदरी संघाला. आणि इथे बघा आता फ्रीची संधी निर्माण झालेली आहे. मंगेश थोडासा उचली दिला आता चेंडू होता आणि पंचाने मात्र त्या चेंडूला दंडित केलेला आहे आणि इथे हा फ्रीचा चेंडू धाव फलकावरती लागले आहेत त्या 5 धावा बिनबाद 5. भीमरचा हा चेंडू फ्रीट आणि फ्रीटच्या चेंडूवरती एक चांगलासा फटका स्क्वेअर लेग मधून चेंडू गोलीच्या वेगाने फरार होतो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा डीजे. एक फ्रीटच्या चेंडूवरती मात्र महागडा ठरलेले आहेत. 6 धावा या फ्रीटच्या चेंडूवरती आलेल्या आहेत आणि संघाच्या धावसंख्येमध्ये आता थोडासा बदल इथे झाले. 9 धावा धाव फलकावरती लागलेले आहेत. मोठा फटका खेळायचा होता ऑन साइड मध्ये जिथे मात्र एक धाव्या चेंडूवरती सिंगल आली आहे आणि सिंगलच्या बरोबर हलवलो का होईना. इथे आपण पाहतोय 2 अंकामध्ये धावसंख्या इथे जो नेहमीच आकडा आपण पाहिला असेल 10 अंक म्हटल्या तर मास्टर आपण पाहिलं असेल गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर. 10 धावा इथे लागले धाव फलकावरती. पळसदरी संघ प्रथम फलंदाजी करतोय. टॉस इथे जिंकलेला आई गावदेवी नाणिवली संघानं. वेगवान पद्धतीचा चेंडू इथे मात्र आपण पाहिलं असेल डॉट बॉल आलेला आहे. षटक क्रमांक इथे पहिलं समाप्त झालेलं आहे. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये एक 9 बॉल आला एक चौकार आला आणि टोटल पहिल्या षटकामध्ये बिनबाद 10 धावा लागले तिथे धाव फलकावरती पुण्यनगरी पळसदरी संघाची. पहिल्या मॅच मध्ये 29 धावा होत्या. 30 धावांचा पाठलाग आपण पाहिलं असेल करत असताना वरोसे संघाची थोडीशी दमछाक पाहायला मिळाली. मात्र या मॅच मध्ये पळसदरी संघ जो आपण पाहिलं असेल दूर प्रवास केलेला आहे आणि नाणिवली संघ चौक इथून आलेला आहे. तर दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. मंगेश जुगरे यांचं पहिलं षटक अतिशय चांगलं राहिलेलं आहे आणि गोलंदाज आलेले आहेत ते मयूर संघाचे आपण होतोय आधारस्तंभ आहेत. मयूर जुगरे मंगेश जुगरे
मयूर जोगरे हे फलंदाज आता गोलंदाज आलेले आहेत दुसऱ्या ओव्हरसाठी. स्थायिक एंड होती जो फलंदाज आपण पाहतोय वसंत. वसंतच्या बॅटमधून एक चौकार आलेला आहे. 8 वैयक्तिक धावसंख्या ती. वसंत फलंदाजी करताना चेंडू हवेमध्ये फटका फसला होता, मात्र बराच दूरवरती असल्या हा चेंडू कॉलिंग नाहीये आणि त्याचा परिणाम इथे झालेला आहे. गणेश आपण पाहतोय चेंडूच्या खाली बरोबर आले होते, मात्र असे झेल सोडले ते कदाचित या ठिकाणी या धावावरती परिणाम होताना नक्कीच पाहायला मिळणार आहे. फलंदाजी संघाचे जे फलंदाज इथे चांगली कामगिरी करत असताना इथे जीवनदान वसंत या फलंदाजाला मिळालं आहे आणि धाव फलकावते लागले त्या 12 धावा. बिनबाद 12. 3 ओव्हरची मॅच. 3 षटकाचा हा सामना आहे. गोलंदाज झाले मयूर. बराचसा अपवास इथून आला होता चेंडू डिलिव्हर करत असताना. इथे एक धाव या चेंडूत आलेली आहे आणि सिंगलच्या बरोबरीनं इथे 13 धावा लागले धाव फलकात. फलंदाज वसंत ज्याने चौकार मारलेला आहे आणि एक चांगली धावसंख्या इथे उभारलेली आहे आणि फलंदाज अमोल ज्यांच्या बॅटमधून कुठली एक धाव आली नाही आहे, मात्र तेच अमोलची देहस्थिती आपण पाहिली असेल तर चांगली आहे. देहस्थितीची मजबूत आहे, मात्र ही ते फटका फसला जातोय. मंगेश जोगरे चेंडूच्या खाली आलेल्या पहिला हादरा इथे मिळाला पुण्यनगरी पलसदर या संघाला. पहिला विकेट इथं पहिला ब्रेक थ्रू मिळवण्यात सफल ठरला गोलंदाज मयूर जोगरे. मिडल ऑर्डर मध्ये आले तुम्ही साईराचा खेळ आम्ही बऱ्याच मैदानात पाहिलेला आहे. एक चांगला स्फोटक हा खेळाडू आहे, फलंदाज आहे. मात्र पाहूया इथे आता साईराज याची फलंदाजी कशी होईल. मयूर चांगली गोलंदाजी करतोय. मोठा फटका ऑन साइड मध्ये खेळायचा प्रयत्न केला जातोय. जोरदार अपील उत्साह कुठे पाचचा लेग बाईचा इशारा आणि ते फलंदाज आपल्या कॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेला. आता धावा कशा येऊ द्या. पुण्यनगरी पलसदरी संघाला आता धावा इथे येणं खूप गरजेचं आहे. किमान या 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 35-30 धावा जमवल्या तर एक चांगली टॉप फाईट, एक चांगली मॅच इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मात्र आतापर्यंत आपण पाहिलं असं पहिल्या षटकामध्ये मंगेशने गोलंदाजी चांगली केली. पहिल्या षटकामध्ये 10 धावा मंगेश यांच्या आल्या. मयूर जोगरे त्यांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. धावसंख्येत पूर्णपणे अंकुश ठेवलेला आहे. एक फलंदाज त्याने बाद केला अमोलेना आणि इथे मात्र चांगलासा फटका आपण पाहतोय वसंतच्या. वसंतने मात्र चेंडू डायरेक्ट फार्म हाऊस मध्ये पाठवलेला आहे. षटकार इथे आलेला आहे. 6 धावा. डीजे बरोबर आता पलसदरी संघाच्या धावसंख्याला इथे आकारलेली आहे. 30-20 धावा इथे लागले धाव फलकात. किमान 30-35 धावसंख्येचा मी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. मात्र इथे दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि गोलंदाज मयूर याच्यावरती केलेला आक्रमण वसंत यांच्या बॅटमधून चौकार एक षटकार आलेला आहे आणि तो आता सट झालेला फलंदाज आहे. इथे मात्र हा चेंडूला स्लोअर केलेला आहे. किरण कदाचित या चेंडूवरती चांगला प्रयत्न झालेला आहे. मात्र इथे आपण पाहिलं असेल 2 षटके इथे कंप्लीट झालेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, या षटकामध्ये देखील आपण पाहिलं असेल आल्या त्या 10 धावा. म्हणजे 2 षटकं संपली. एक फलंदाज बाजाला अमोल धापा लागले त्या पलसदरी संघाच्या 1-20 या अंकावरती.
ही दुसरी मॅच, त्याच्यानंतर तिसरी मॅच इथे खेळवली जाईल बोरिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये नळोदे. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण या इव्हिनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स, बोरिवली टीमचे कॅप्टन्स आणि नळोदे टीमचे कॅप्टन्स, आपणास विनंती असेल की आपण त्याचे संपर्क करा. गोलंदाजीसाठी षटक क्रमांकात स्लॉकवर साठी आलेले आहेत नितीन घाडगे. हे देखील चांगले गोलंदाज आहेत, लेफ्ट आर्मचे गोलंदाज आहेत, नेहमी जादुई फिरकी गोलंदाज आहे. त्यांच्या बोटामध्ये बरीचशी आपण पाहिलं असेल किमे आहे. आणि नितीन यांचा पहिला चेंडू उजव्या स्ट्रायकर चेंडू चपळून गेल्याचा प्रयत्न साईराज यांचा, इथे हा प्रयत्न फसला जातोय. डॉट बॉल इथे आलेला आहे आणि डॉट बॉलची इथे समाप्ती झाली. स्वरूपात नितीन घडगे या गोलंदाजाने इथे चांगली केली आपल्या स्पेल मधील वैयक्तिक स्पेल मधील पहिलं तर सांघिक कोट्यातून तिसरं षटक त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. पहिलं षटक आपण मंगेश जुगरे यांचं पाहिलं, दुसरं षटक मयूर जुगरे यांनी टाकलेलं नाही. इथे मात्र तिसरा षटक नितीन घडगे यांच्या हातामध्ये देण्यात आलेलं आहे. पहिला चेंडू इथे डॉट आलेला, त्याच्यानंतर या चेंडू सिंगल एक धाव या चेंडू साईराज ज्याने आपलं खातं इथे उघडं केलं 1 धाव संख्येनं आणि 1 धाव संख्येच्या बरोबरने एक बाद टोटल धावा लागल्या त्या 21 लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट विकेट टू अमोल. चला बोरिवली टीम कॅप्टन, टीमचे कॅप्टन आणि नळोद टीमचे कॅप्टन, चला बस त्याची संपर्क करा. इथे उजव्या स्थितीच्या बाहेरून आला चेंडू, पंचांचा वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त एक धाव एक्स्ट्राची आता ठिकाणी मिळाली आहे आणि एकूण 5 धावा एक्स्ट्राच्या इथे मिळाल्या त्या फलंदाजी संघाला. हलू का होईना संघाच्या धावसंख्येला ते आकार आलेला आहे. 22 धावा लागले धावफलक नितीन घडगे. इथे मात्र पाहूया चेंडू हवेमध्ये इथे झेल टिपलेला आहे. फलंदाज मात्र इथे आहे मोठा फलंदाज इथे बाद झाले वसंत. डीजे मास्टर दोन फलंदाज पाहतले सलामीची जोडी आता मैदानाच्या बाहेर गेलेली आहे. नवीन आलेले फलंदाज नागेश इथे आलेले आहेत. साईराज आणि नागेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये नितीन जिथे मात्र चांगली गोलंदाजी करून कमबॅक करून देत आहेत त्या आई गावदेवी नाणिले संघाला. इथे मात्र चांगला सपाटका गॅप सुलेचा चांगला पाहायला मिळाला. जिथे आपण पाहतोय एकदा मात्र धाव पूर्ण केले, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण आणि या 2 धावसंख्येच्या बरोबरीने नागेश ज्याने आपलं खातं उघडं केलंय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 2/24 अंकावरती. चला नळोदे आणि बोरिवली टीम कॅप्टन, आपणास विनंती असेल की आपण त्याची संपर्क करा. नळोदे आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल बोरिवली. इथे मात्र स्लोअरचा चेंडू पाहूया. गॅप सिलेक्शन बराच दूर जावते क्षेत्ररक्षण आहे. एक धाव मात्र धावून पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण आणि 2 धावसंख्येच्या पूर्ण या षटकामध्ये हलवलो का होईना आता संघाच्या धावसंख्येने आकार घेतलेला आहे. तर पहिल्या तरी संघाच्या 26 धावा लागले धावफलकावरती. 2/26. पहिले फलंदाज झाले अमोल, दुसरे फलंदाज पाहता वसंत. ज्या वसंतने मात्र चांगली फलंदाजी केली. 9 चेंडूमध्ये 1 चौकार 1 षटकार आणि तब्बल 17 धावा 9 बॉल्स मध्ये त्याने इथे केलेले आहेत आपल्या संघासाठी. मात्र फलंदाज नागेश, गोलंदाज नितीन घडगे, लेफ्ट आर्मचे गोलंदाज. कव्हर टप्प्यात हा चेंडू जागा बनवली आहे. चेंडू मात्र कव्हर मध्ये लॉंगर मध्ये चेंडू होतो. एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला आपण पाहिलं असेल इथे क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे नशिबाची साथ मिळाली आहे. ती पुण्यनगरी फलंदाजी संघाला चौकार इथे आलेला आहे. संपलेला आहे बघा. नाणवली संघ पहिला सत्र संपलेला आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण 30 धावा इथे धावफलकावरती लागले धावपटलावरती आणि विजयासाठी 18 बॉल्स मध्ये आता गरज असेल ती 31 धावसंख्येची. पहिल्या मॅच मध्ये 29 झाले होते. 30 धावसंख्येचा पाठला करायचा होता. याच मैदानात आपण पाहतोय वरशी संघाने मात्र तो सामना जिंकलेला आहे आणि या दुसऱ्या मॅच मध्ये आता गरज असणार येणाऱ्या 18 बॉल्स मध्ये विजयासाठी गरज असेल आई गावदेवी नाणवली संघाला 31 धावसंख्येची.
याच्यानंतर पहिल्या फेरीची तिसरी मॅच इथे नळोदे आणि त्यांच्या विरोधामध्ये बोरिवली असेल. त्या दोन्ही टीमला आपण विनंती करूया की जे आपण उपस्थित असाल तर स्टेजचे आपण संपर्क करा. कांबे संघ सुद्धा बराच लवकर इथं उपस्थितीने दाखवलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. कांबे संघाला पुढील मॅचसाठी ओमकार शुभेच्छा असतील. तत्पूर्वी डीजे सव्वीस आपण पाहतोय एक दिवसीय स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं असेल एक चांगला आयोजन त्यांचं आपण पाहतोय आणि पलसदरी संघाने 30 धावा केलेल्या आहेत आणि 31 धाव संख्येची गरज आहे. आणि आपण म्हणतो ना येतो आपण झाकी आहे पिक्चर अभी बाकी आहे. याच्यानंतर मोठी स्पर्धा मंगलमूर्ती क्रिकेट संघाच्या माध्यमातून नाईटची स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. तब्बल इनामी राशी असेल 1 लाख रुपये आणि त्या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी असेल ती बाईक असेल. डीजे क्रीडाप्रेमींचा आपण या मंगलमूर्ती आयोजित राजकीय छत्रपती ट्रॉफी मध्ये सर्वांचं मनापासून मनपूर्वक आपण सहर्ष स्वागत करूया. याच्यानंतरची मॅच असेल बोरिवली आणि त्यांच्या विरोधात नळोदे. चला आपण कमिटीच्या मेंबर्सला विनंती करूया दोन्ही टीमचा आपण जरा कॉल करा आणि जे आपण कुठे असेल तर लगेच आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया करून आम्हाला सहकार्य करा. पण लवकरात लवकर आपण इथे स्टेजशी संपर्क करावा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संकेत तांडेल आणि त्यांच्या विरुद्ध आपण डान्सवरती आलेले आहेत ते मयूर आपण होतोय मंगेश जुगरे ज्याने पहिलं पॉवर प्लेचा षटक लागलं. चला नळोदे टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल की आपण स्टेजशी संपर्क करा. नळोदे टीम कॅप्टन चला त्वरित आपण स्टेजशी संपर्क करा. त्यांच्या विरोधामध्ये असेल बोरिवली आणि कांबे संघाला करा. आपण सर्वात अगोदर जो संघ उपस्थित झाला त्या संघाला शुभेच्छा दिल्या पाहिजेत. मला वाटतं चौथा का पाचवा सामना कांबे संघाचा आहे. मात्र ओमकार मात्रे आणि सगळी टीम आपण पाहिलं असेल बऱ्याच लवकर इथे उपस्थित झाले त्यांचे आपण इथे स्वागत करू. मात्र इथे पहिल्या चेंडूवरती बाईच्या सहाय्याने ते धाव मिळाली. मात्र धावा इथे कशा येऊ द्या धावांना महत्व आहे. आणि शिवराज छत्रपती ट्रॉफी मध्ये आपण पाहतो पहिल्या फेरीत दुसरी मॅच पहिला सामना वरुष्ठ संघाने जिंकलेला आहे. सर्व क्रीडाप्रेमींचं देखील आपण इथे स्वागत करूया. मात्र गोलंदाजी साठी ते अमोल ज्यांना पहिल्या कल्पेची सुर्वे आपणास विनंती असेल की आपण स्टेजचे संपर्क करा. नळोद्याचे आमचे कल्पेची सुर्वे यांचं इथे आपण स्वागत करूया. त्यांना विनंती असेल की आपण स्टेजचे संपर्क करा. कल्पेश दा मात्र इथे आपण पाहिलं असेल गोलंदाज झाले अमोल ज्याच्या पहिल्या चेंडूत आपण पाहिलं असेल बाईच्या सहाय्याने इथे 1 धाव आलेली आहे. 31 धावसंख्येचा पाठकर असं ना अमोल यांचा हा मात्र हा चेंडू आपण पाहिला असेल चांगला. मात्र इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न मंगेश जुगरे यांचं झालेलं आहे. मात्र इथे झेल टिपलेला आहे. पहिला हादरा मोठा विकेट मोठा मासा इथे करायला गेला.
नचिकेत आमचे डीजेचे ऑपरेटर आहे त्यांचं देखील आपण इथे स्वागत करूया. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं सर खूप त्रास त्यांना झाला होता. अचानक त्यांचा आपण पाहिलं सर्व सेटअप ट्रिप मारला होता जिथे तंतोतून आता चांगली आता सेटअप इथे आमचा अवपाद देखील तो प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी खबरदारी घेतली आहे. त्यांनी त्यामुळे त्यांचं स्वागत करून मात्र इथे बॅक टू बॅक दुसरा हादरा मिळाले आई गावदेवी नाणिवली संघाला मात्र गोलंदाज अमोल चांगली गोलंदाजी इथे करत असतो. थँक्यू नचिकेत आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. मात्र पहिल्या षटकामध्ये आपण पहिल्या असताना पूर्णपणे बॅकफूटवरती आपण आई गावदेवी नाणिवली संघाला पाहतोय. कारण की 18 चेंडूमध्ये विजयासाठी गरज होती 31 धाव संख्येचे. मात्र पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं असेल डॉट बॉलाला बाईची एक धाव आली त्याच्यात मंगेश जुगरे स्ट्राईक वरती गेले त्यांची विकेट गेली. त्याच्यानंतर दुसरा फलंदाज लगेच आपण पाहिलं असेल बाद झाले ते किरण आणि इथे आता फलंदाज आपण पाहतो संकेत आणि प्रशांत. होऊया आता सर्व जबाबदारी त्यांच्यावरती असेल. दोन फलंदाज झटपट इथे पास झालेले आहेत 31 धाव संख्याचे. इथे आपण अजूनही संघाला गरज आहे विजयासाठी 31 धाव संख्येचा पाठलाग करत असताना एक धाव फक्त लागली ती धाव फलकावती विजयासाठी अजून एक गरज आहे 30 धाव संख्येची. डावखुरू फलंदाज ऑन स्ट्राईक असतील प्रशांत आणि प्रशांत या चेंडूवरती मात्र आपण पाहतो गोलंदाज हॅट्रिक होते होते अमोल आणि त्या हॅट्रिकच्या विकेटच्या षटकार आले प्रशांत ज्याने आल्या षटकाराने आपलं खातं इथे उघडं केलेलं आहे. पाटील अतिशय त्यांचे समालोचन ऐकण्यासाठी आपण बऱ्याचशा क्लिप त्यांच्या व्हायरल झालेल्या आहेत आणि तीच क्लिप या ठिकाणी आपण पाहतोय आणि त्यांच्याच भाषेमध्ये आपण पाहिलं प्रशांत यांनी ढिमटोला लावलेला आहे सौ सोनार की एक लोहार की आणि बरोबर त्यांनी या चेंडूवरती आपण पाहिलं आक्रमण केलं आणि 7 धावा इथे लागले धाव फलकावती 31 धाव संख्येचा पाठलाग करत असताना गोलंदाज अमोल या ठिकाणी सुरुवात चांगली केली होती त्याच्यावर झाले आक्रमण आणि सध्याच्या घडीला तेच करायचं आहे. चला सर आपण मॅच चालू करा जास्त वेळ घेऊ नका फलंदाजी टीम गेम बॉलची. चला मॅच चेंडू त्या चेंडूची षटकार प्रशांत यांनी मारलेला आहे आणि षटकाराने आपलं खातं इनिंगची सुरुवात केलेली आहे आणि जो गोलंदाज अमोल ज्याने बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये विकेट प्राप्त केले होते त्याच्यावरती आक्रमण केलेलं आहे आणि इथे आपण पाहिलं असेल 31 धाव संख्येचा पाठलाग करत असताना 2 बाद 31 धाव संख्येचा आपण पाहिलं असेल धावा लागत धावा 7 धावा 31 धाव संख्येचा पाठलाग करत असताना पहिले फलंदाज पास झाले मंगेश दुसरे फलंदाज पास झालेले आहेत ते किरण आणि आता आपण प्रशांत आणि संकेत हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चला अमोल दादा आपण लगेच मॅच चालू करा जास्त वेळ घेऊ नका कारण की आधीच फारच उशीर या स्पर्धेसाठी झालेला आहे. अमोल यांचा पुढचा चेंडू राईट वर द विकेट नाही इथे मात्र चांगला असा चेंडू. आता गोलंदाज दाखवत असताना त्या फलंदाजाने दाखवलं ते पहिली बारी तेरी होती अब बारी मेरी आहे. षटकार मारला त्याच्यानंतर मात्र डॉट बॉल आलेला आहे कमबॅक केलेला आहे आणि चांगली गोलंदाजी इथे पाहायला भेटते ते अमोल यांच्या माध्यमातून. प्रशांत ज्याने एक षटकार मारून आपलं खातं उघडं केलं होता डॉट बॉल झालेला आहे अंगली फेरी आहे. इथे मात्र आपण पाहिलं असेल थोडस तू मै मिस अंडरस्टँडिंग कदाचित धावी पूर्ण होऊ शकली असती मात्र आधीच गेलेल्या 2 विकेट प्रशांत आता कुठं या ठिकाणी जोखम घेत नाहीयेत. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केलेली आहे आणि पहिलं षटक इथे समाप्त झालं आहे. पहिला तरी संघाने पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 धावा जमवल्या होत्या 1 विकेट गमावला होता मात्र धावांचा पाठलाग करत असताना नाणिवली संघाने धावा जमवल्या 8 विकेट गमावल्या 2.
12 चेंडूमध्ये आता गरज असताना 23 धावसंख्येचा आता धडपण थोडा वाढलेला आहे. मात्र इथे आता आक्रमण करावं लागेल. आई गावदेवी नानविली संघाच्या फलंदाज प्रशांत आणि फलंदाज पण होतो संकेतची सलामी आलेले फलंदाज संकेत त्यांच्या वाटेल फक्त एकच चेंडू आला होता. मात्र षटक क्रमांक सुमित आलेले आहे. सुमित वाघ बघूया ते वाघ आणि जसे आपण पाहिले समालोचक योग्यचे वाघ आहेत. मात्र हे आपण गोलंदाज वाघ आहेत पहिलंच धरीचे सुमित वाघ आपल्या स्पेल मधील पहिलं षटक इथे टाकण्यासाठी आले आहेत. चला नळोदे आणि बोरिवली टीम कमिटी मेंबर्स आता आपण या दोन्ही टीमला जरा कॉल करा. नळोदे टीमचे कॅप्टन्स आणि त्यांच्या विरोधामध्ये असलेले बोरिवली टीम चला आपण लागलीच त्याचे संपर्क करा. याच्यानंतर मॅच आपली इथे खेळवली जाईल. सहकार्य करा आपणास विनंती असेल. सुमित वाघ मात्र स्ट्राईक एंड वरती ज्याने षटकाराने आपला खाता किंवा उघडला होता तोच फलंदाज प्रशांत. आणि इथे मात्र घुटनाट्य एक तमाशात एक मात्र फटका फसला जातो. एलिव्हेशन थोडं कमी पाहायला मिळालं. जिथे मात्र वसंत ज्यांनी टिपलेला हात झेल तिसरा हादरा आई गावदेवी नानिवले संघाला प्रशांत यांच्या रूपानं. जुगरे नवीन आलेल्या फलंदाज 12 चेंडू 23चा समीकरण होता. जिथे पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं असेल सुमित वाघ ज्यानं मात्र वाघासारखी झडप टाकली आणि फलंदाज इथे बाद केलेला आहे. प्रशांत सारख्या मोठ्या घातक फलंदाज इथे बाद केलेला आहे. तिसरा हात इथे मिळाला आहे नानिवली संघाला. मात्र मॅच अजून संपली नाहीये मित्रांनो. कुठेच जाऊ नका. मात्र शेवटपर्यंत ह्या मॅच मध्ये कुठला संघ विजय प्रस्तावित करेल याचा अंदाज सांगणं खूप कठीण असेल. क्रिकेट नेहमीच आपण होतो अनुचित्तानं भरल्याचा खेळ आहे. क्रिकेट राजकारण आणि सरडा गिरगिट जसा रंग बदलतो तसा क्रिकेटचा हा खेळ. आता सुमित वाघ चांगली गोलंदाजी करतो. 2 चेंडू आतापर्यंत डॉट टीने टाकलेले. आता गरज असणारे 10 चेंडू मध्ये 23 धावसंख्येची. मयूर जुगरे ज्यांनी दुसरं षटक फेकलं होतं आणि मयूर यांनी मात्र या ठिकाणी आपण घुटना टेक तमाशा देख जसा स्लॉट मध्ये आला त्याला बरोबर इथे प्लॉट मध्ये पाठवला. डाऊन द ग्राउंड इथे षटकार आलेला आहे तो मयूर जुगरे यांच्या बॅटबॉल षटकार. नऊ चेंडू मध्ये 17 धावसंख्येची आता गरज या षटकाराने बराचसा अंतर कमी केलेला आहे. सुमित वाघ त्याच्यावरती केलेलं आक्रमण आणि इथे मात्र आपण पाहिलं असेल उंगली फेरी आहे. लेकिन मात्र याचे डॉबे मध्ये क्षेत्ररक्षण खराब झालेले आहे. जेल सुटलेले आहे. तिथे मात्र आपण पाहिलं असेल 2 धावा तो पूर्ण केले. तिसऱ्या धावेसाठी कुठला प्रयत्न केला जात नाही. मयूरने विचार केलेला आहे बचेंगे त्यावर लढेंगे हा विचार केला. 2 धावा इथे त्या 2 चेंडू आलेले आहेत आणि आता 8 चेंडू मध्ये गरज आहे 15 धावसंख्येची. 8 चेंडू 15 धावसंख्येची गरज. टोटल धावा लागली. धाव फलक 31 धावसंख्येचा पाठलाग 16. आता गरज असणार आहे ती बीजासाठी 8 बॉल मध्ये 15 धावसंख्येची. चला आपण नळोदे टीम आणि बोरिवली टीम कॅप्टन आणि इथे मात्र मयूर जुगरे इथे ठोकतो षटकार. त्यांना मात्र सुरुवात चांगली केली. सातत्य टिकवता आलं नाहीये. इथं मयूर जुगरे मात्र आक्रमण करतोय. हा स्लोअरचा चेंडू मात्र या ठिकाणी आपण पहिला षटक क्रमांक दुसरा समाप्त होला. 2 षटक संपली. उर्वरित 6 चेंडू आणि विजयासाठी आता गरज असते ते 9 धावसंख्येची. मॅच मध्ये आपण पाहिलं असेल अजून कानीमेट ट्विस्ट आहे. मॅच मध्ये अजून रंगत कायम असणार आहे. मात्र सामना कोणी जिंकला नाहीये कोणी हरला नाहीये. मात्र इथे पाहूया 7 चेंडू 6 गेंदे 9 रन की जरूरत. डीजे
शेवटच्या 6 चेंडूमध्ये 9 धावसंख्येचा संरक्षण करण्यासाठी किंवा 9 धावा रोखण्यासाठी त्या नागेशचा वापर करण्यात आलेली आहे पुण्यनगरी पलसदरी या संघाकडून. मात्र पाहूया याच्यानंतर मॅच नडोदे आणि बोरिवली ऑफिस आधार पण आयोजक जरा त्यांना कॉल करा, कारण का वेळ खूप वाया जातोय. चांगल्या अशा पर्वत मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा एका दिवसाची जरी असेल, मात्र या स्पर्धेमध्ये आयोजकांनी कुठली कमी ठेवली नाही आहे. चांगल्याशी स्पर्धा नडोदे संघ आलेला आहे, तर बोरिवली संघाचे काही कॅप्टन असतील किंवा सपोर्टर कोण आले असतील. आणि इथे मात्र या चेंडूवरती मोठा फटका बॅटच्या साईन आलेला, पहिल्या चेंडूत आक्रमण केलेलं आहे. अंत होता, सलामीसाठी आला होता, एकच चेंडू त्याने सामना केला होता, डॉट बॉल खेळले होते. नडोदे संघाचे टीम कॅप्टन इथं उपस्थित, त्यांचे आपण कल्पेश दादा शुभेच्छा असतील तुम्हाला पुढील मॅचसाठी. मात्र बोरिवली संघाचं कॅप्टन थोड्या दाखल होतील. आणि ज्या 9 धावसंख्येचा पारला काय प्रयत्न करत असताना इथे यश लागले ते कदाचित विकेटची संधी निर्माण होऊ शकली असती. अमोल यांचा चांगला प्रयत्न झाले, तिथे 1 धाव या चेंडूवरती आली आहे. 31 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावपालकावरती लागलेले आहेत 29 धावा. आता गरज आहे ती 2 धावसंख्येची, 4 चेंडू 2 धावसंख्येची गरज. 4 गेंदे 2 रन की 2 रन की जरूरत जीतने के लिए मुकाबला आई गावदेवी नांदेड़ टीम के लिए. इस समय पर साइक पर बल्लेबाज इस समय है मयूर, जिस मयूर ने काफी अच्छी बल्लेबाजी पारी खेली है, अपने बल्ले से चौके छक्के की शुरुआत की है. और जो 31 रन का पीछा करते समय एक मुकाबला अपनी टीम को MS धोनी स्टाइल से ये मुकाबला खत्म किया है और ये 6 रन से ये मुकाबला जीती है आई गांव देवी नांदेड़ टीम और हार चुके टीम पुण्यनगरी पलसदरी टीम. हार्ड लक मैन ऑफ द मैच मयूर, नो डाउट. एक गेंद में 1 ओवर की थी, 10 रन 1 विकेट मिला था और बल्लेबाजी करते समय काफी अच्छी बल्लेबाजी हो चुकी थी. मयूर होगा इस मैच का मैन ऑफ द मैच.